नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाकांत काका हे मधुमती आजीला म्हणतात की काकू, अगं तू सुद्धा काही वेळेस आतीच करते. ही सर्व तमाशा करायची काही गरज होती का? तेव्हा मात्र आता मधुमती आजी तर खूपच भडकलेली असते. मधुमती आजी रागाने रमाकांत काकांना म्हणते की गप्प बस रे, तू आता मला शिकवणार आहे का? तेव्हा काका तर शांत होतात, परंतु आनंद म्हणतो की दीपक आजी, तू काकाशी असं नाही वागू शकत. त्यावर आता मधुमती आजीला आणखीनच राग येतो. मधुमती आजी म्हणते की तू तू आता मध्ये बोलणार आहेस का? गप्प बस, तू मला शिकू नकोस, जरा शहाणपणा तू करू नकोस. तेव्हा मात्र आता जान्हवीला राग येतो. जान्हवी लगेच म्हणते की आजी, अहो जरा आदराने बोला, रिस्पेक्टफुली बोला. तो माझा नवरा आहे, त्याच्याशी तुम्ही असं नाही बोलू शकत. तेव्हा मात्र आता मधुमती आजी लगेच म्हणते की जान्हवीला, ए सटवे, चुपचाप कमरेला पदर खोस आणि स्वयंपाकघरात कामाला जा. खूप अशी कामं पडलेली आहेत बाईने एकतर. तेव्हा मात्र आता जान्हवीला राग येतो. जान्हवी आता काही घाबरायला तयार नसते. जान्हवी लगेच आता मोठ्या आवाजात या मधुमती आजीला उत्तर देते की काय हो, सारखं सारखं बाईने बाईने. तुम्हाला काय वाटतं की बाई एकाच वेळी मॉडेलिंग आणि ट्रेडिशनल असू शकत नाही का? असं नाही तर बाई ट्रेडिशनल सुद्धा आणि मॉडेलिंग तेवढं सुद्धा असू शकते. ओके. तेव्हा मात्र आता काका म्हणतात की जान्हवी, अगं ऐकून घे. तर जान्हवी म्हणते की नाही नाही काका, आता ह्या आजींचं जरा आतीच व्हायला लागलं. ह्या मोठ्या आहे म्हणून आपण यांना रिस्पेक्ट देतो, त्यामुळे आता बाद झालं. आता मी मात्र यांचे नियम नाही पाळू शकत. दॅट्स माय फायनल निर्णय. तेव्हा मात्र आता मधुमती आजीला राग येतो. मधुमती आजी म्हटले की काय ग जान्हवी, काय म्हटलीस? नियम तू पाळणार नाही? तर जान्हवी म्हणते की नाही, मला ते नाही जमणार. तर आनंद हा जान्हवीला अगदी खुणावून शांत राहायला सांगतो. त्यावर आता जान्हवी म्हणते की नाही, ह्या जे काही आपल्यावर लादतात ना, फॉलो करतात ना, ते मला फॉलो करायला नाही जमणार. ऍक्च्युली मला काय म्हणायचं की आजी, अहो अक्षय आता जे काही तुमच्याशी वागला ना, ते अति खरंच योग्य आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगते की यापुढे मात्र मी तुमचे नियम नाही पाळणार. त्यावर आता मधुमती आजी म्हणते की हो हो, तू जर तुझ्या आजी सासू सारखं वागणार असेल तर मी काय करेल हे तुम्हाला माहिती नाही. तेव्हा मात्र आता जान्हवी घाबरायला तयार नसते. जान्हवी अगदी मोठ्या तोऱ्यात विचारते की काय काय करणार आहात तुम्ही असं? तेव्हा मात्र आता आजी म्हणते की काय करणार? तर लगेच सनकनी आपला हात उगारते आणि जान्हवीला सनकण्याची कानमागे द्यायला सुरुवात करते. परंतु आता मात्र आनंद पुढे येतो आणि आजीचा हात धरून जोरात आजीवर आजी असे ओरडतो. त्यावर आता आनंदला सुद्धा राग येतो. आनंद म्हणतो की आजी, अगं काय करतेस तू? तुला सांगून ठेवतो की या घरामध्ये असलं काही चालणार नाही. हे पग. तेव्हा मात्र आनंद म्हणतो की हे पग, तुझी नाचसून आहे पण त्या अगोदर ती माझी बायको आहे, हे लक्षात घे. ती माझी बायको तर आहे पण बायकोच नाही. तर या घरातील कोणत्याही कुठल्याही स्त्रीवर हात उगारणं मी मात्र खपून घेणार नाही आणि या घरात असले थेरे नाही चालत आणि तेवढा अधिकार सुद्धा आजी तुला नाही. तेव्हा काका सुद्धा म्हणतात की हो हो काकू, अगं ठीक आहे, परंतु तुला मारण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही, जरी नाचून असली तरी सुद्धा. अगं तू रागाने मोठ्याने बोल ना, तुला तिला जे काही बोलायचे असेल ते, पण असं मारतेस कशाला? तेव्हा मधुमती आजीला खूप राग येतो. मधुमती आजी रागाने म्हणते की हो हो, अधिकार नाही म्हणतात आणि मोठे आले अधिकार सांगणारे. तेव्हा आनंद जान्हवीला जवळ घेतो, तिला शांत करतो. त्यानंतर मात्र आता इकडे देविका ही घोटाळे बाहेर गेलेले असतात, येण्याची वाट बघत असते. तेवढ्यात घोटाळे गाडीतून बसतात. परंतु देविका आता भयंकर अशी घोटाळ्यावर चिडते की तुमच्यासारखा युजलेस माणूस आतापर्यंत मी नाही बघितला. आणि तर लगेच घोटाळे म्हणतात की मॅडम. तर लगेच आता देविका खूपच चिडते की चुप बसा. अहो तुमच्यामुळे ती माही आपल्या हातातून निसटून गेली. किती सहज तिला मी ट्रॅप केलं होतं आणि आता परत कधी ती हाताला लागेल काय माहिती. आणि काय हो, तो माणूस कोण होता तिच्या बरोबर? तेव्हा घोटाळे म्हणतात की माहिती नाही मला मॅडम. तेव्हा देविका म्हणते की हा नवीन काका कोण आता जन्माला आला असेल? तेव्हा घोटाळे म्हणतात की मला माहिती नाही मॅडम. तेव्हा आता देविका चिडते की काय हो, काय माहिती असतं तुम्हाला असं? एकतर मी तिला सगळ्या काही गोष्टीपासून लांब ठेवलं होतं. तो नील मध्ये आला होता. तर घोटाळे विचारतात की मॅडम, अहो तो नक्की कुणाचा माणूस आहे? तो नील त्यांच्या टीम मध्ये आहे की आपल्या टीम मध्ये? आणि जर तो आपल्या टीम मध्ये असता तर आता देविकाला राग येतो. देविका म्हणते की घोटाळे एनप, पण तो माणूस मला खूप असा खटकतो. तेव्हा घोटाळे म्हणतात की नील. तर देविका म्हणते की हो का, मी काकाबद्दल बोलते का? मग नक्की हा माणूस कोण असेल? तेव्हा मात्र आता लगेच नीलचा कॉल देविकाच्या मोबाईलवर येतो. तेव्हा मात्र आता देविका ही रागाने म्हणते की हो नील लिसन, मी कॉल बॅक तुला नक्की करते. त्यावर आता नील म्हणतो की ओ देविका मॅम, अहो टेन्शन मध्ये आहात का?
तेव्हा आता लगेच देविका खूपच चिडते. तर नील म्हणत असतो की देविका मॅम, अहो मी फोन यासाठी केला होता, मी तुम्हाला इतकंच सांगायला आणि आठवण करून द्यायला फोन केला होता की मी तुम्हाला जे काही चॅलेंज केलं होतं, तुम्ही घरी असताना तुमच्या समोर माहीला घरात घेऊन येईल म्हणून, आणि ते पण तुमच्या समोरून घेऊन सुद्धा जाईल, आणि ते बाय द वे मी पूर्ण केलं बर का. तेव्हा आता देविका म्हणते की अरे तू तर असं म्हटला होता की मला कळणार सुद्धा नाही, अरे पण तर मी फाइंड आउट सुद्धा केलं, राईट ना. त्यावर आता नील म्हणतो की मी असं सुद्धा म्हटलं होतं की यू आर स्मार्ट, तुम्ही खूप हुशार आहात. मला काय वाटतं मॅम, देविका मॅम, म्हणजे मला पहिल्यांदा माझ्या लेवलचा गेम खेळणारं कोणीतरी भेटल्यात, आणि मग मला वाटलं की ना देविका इतनी बडी खिलाडी सुद्धा नाही हे. मग सांगा ना देविका मॅम, तुम्हाला काय वाटतं. तेव्हा आता देविका रागाने फोन ठेवून देते आणि ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी सांगते. तेव्हा मात्र आता लगेच नील हा फोन ठेवल्यानंतर म्हणतो की देविका, अगं तुला किती वेळेस सांगितलं की चिडचिड करू नकोस, अगं रिंकल्स पडतील चेहऱ्यावर. आणि त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत आणि सीमा घरात असतात, तर इन्स्पेक्टर साहेब येतात. तेव्हा शशिकांत त्यांना बघून विचारतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे. शशिकांत त्यांना बसायला सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब खाली बसतात. तर शशिकांत म्हणतो की बोला आता तुम्ही इथे कशासाठी आलात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही रमाबद्दल, म्हणजे तुमची सून आहे ना, तर रमाबद्दल बोलायला इथे आलो. तेव्हा सीमा घाबरते. सीमा विचारते की काय बोलायचं रमाबद्दल, काही कळलं का. रमा कुठे आहे, तिला कोणी बघितलं का, ती दिसली का कोणाला, तिचा काही पत्ता आहे का, सांगा ना, तुम्ही का बोलत नाही. म्हणून सीमा आता अगदी काही करत विचारत असते. तर सीमा आता टेन्शन मध्ये सुद्धा खूप येते. तेव्हा आता शशिकांत सीमाला शांत करतो की सीमा शांत हो. तेव्हा शशिकांत म्हणतो की एक मिनिट मी बोलतो. तेव्हा आता शशिकांत हा इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय कळलं असं रमाबद्दल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला सुरुवात करतात की मागे गेल्या 1 महिन्यापासून आम्ही रमा मुकदम यांना सर्च करतोय, पण आमच्या हाती काही असं लागलेलं नाही आणि पुढेही काही लागेल याची शक्यता आम्हाला नाही वाटत. आणि ज्या काही रमाच्या वस्तू असतात सर्च ऑपरेशन करताना, तेव्हा त्या काही सापडलेल्या असतात. तेव्हा आता लगेच त्या वस्तू शशिकांतकडे इन्स्पेक्टर साहेब देतात. आणि आता यापुढे आम्ही ही केस क्लोज करतोय हेच सांगण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. तर शशिकांत असे म्हटल्यानंतर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना म्हणतो की चला आता. तेव्हा पाटील साहेब इन्स्पेक्टर आणि ते हवालदार निघून जातात. तेव्हा मात्र आता लगेच सीमा घाईने शशिकांतच्या हातातील त्या वस्तू घेते. त्यात घड्याळ, मणिमंगळसूत्र असे काही छोट्याल्या वस्तू रमाच्याच असतात. तेव्हा सीमा पाहते आणि या सगळ्या आपल्या रमाच्याच वस्तू आहेत असं अगदी नाराज होऊन ती शशिकांतला म्हणते. तेव्हा आता शशिकांत सीमाला म्हणतो की सीमा, अगं तू स्वतःला आवर आता. अक्षय नसतानाही लोक आले हे बरं झालं, नाहीतर काय झालं असतं. तर सीमा लगेच रमाचं घड्याळ आहे ते हातात घेते आणि शशिकांतला दाखवते की हे रमाचं घड्याळ जुनं होतं घड्याळ तिचं, परंतु रोज ती घालायची. आठवतं ना तुम्हाला, तिचं लाडकं घड्याळ होतं हे. तिच्या बाबांनी भेट म्हणून तिला दिलं होतं. तिच्या बाबांची शेवटची आठवण ही तिच्याकडे उरली होती. बाबा गेले आणि रमा सुद्धा हरवली, परंतु हे घड्याळ मात्र राहिलं. सीमाचे डोळे अगदी भरून येत असतात. मग काय करायचं आता या घड्याळाचं आता, असं शशिकांतला विचारते. तर शशिकांत ते घड्याळ हातात घेतो आणि सीमाला म्हणतो की सीमा, रमा परत येईल की माहिती नाही, पण आपण जर अक्षयसाठी माहीला रमा बनवत असलो तर मात्र ही चांगली संधी आहे. तेव्हा आता सीमा विचारते की संधी, तर अक्षय. तर शशिकांत म्हणतो की हो अक्षयला या डिप्रेशन मधून बाहेर काढण्याची. जर हे घड्याळ माहीने घातलं तर अक्षयचा थोडासा विश्वास बसेल की माहीच रमा आहे म्हणून. तेव्हा सीमाला लगेच खूप आनंद होतो आणि सीमा ते घड्याळ लगेच माहीला घालण्याचं ठरवते. तेव्हा आता सीमा घाईने लगेच इकडे माहीकडे आणि नैनाकडे गेस्ट हाऊस मध्ये येते आणि माहीच्या हातात ते घड्याळ घालते. तेव्हा मात्र माहीला ते घड्याळ खरंच खूप आवडतं. ती म्हणते की वाव खरंच. तेव्हा सीमा म्हणते की आवडले ना, आणि हे बघ मी जे काही सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐक, अगदी शांतपणे. हे रमाचं घड्याळ आहे आणि तिचं हे घड्याळ खूप आवडतं आणि लाडकं घड्याळ आहे. हे नीट जपून ठेव आणि हारू नकोस. तिला तिच्या बाबांनी गिफ्ट केलं होतं आणि तिच्या बाबांची ही शेवटची आठवण आहे ग, जरा तू जपून ठेवशील ना. तेव्हा माही खुशून हो म्हणते. तेव्हा मात्र सीमा म्हणते की हे बघ, जेव्हा तू आमच्या घरी येशील ना तेव्हा मात्र हे घड्याळ घालून येत जायचं, आता अगदी विसरू सुद्धा नको. तेव्हा माही म्हणते की यस आंटी. तेव्हा आता नैना विचारते की सीमा काकू तुम्हाला खरंच असं वाटतं का आपली रमा परत येईल म्हणून. त्यावर आता सीमा म्हणते की नैना हे बघ, आशा असते आशा, ती माणसाला जगण्याची नवीन उमेद देत असते. जोपर्यंत अक्षयला ही आशा आहे तोपर्यंत मला
सुद्धा असेल, कारण माझ्या अक्षयवर पूर्ण असा विश्वास आहे. तेव्हा माही म्हणते की आशा ओके. त्यानंतर आता माही ही शशी अंकल कडून एक्सरसाइज करून घेत असते. तर शशी अंकल खूप असा दमतो. तो म्हणतो की हे बघ ना किती घाम आला मला. तर लगेच ही माही म्हणत असते की नाही शशी अंकल कमॉन कमॉन. शशी म्हणतो की नाही अगं हे बघ ना किती घाम आला. रुमालने आपलं तोंड पुसतो आणि घाम असा तिला दाखवतो. तेव्हा माही म्हणते की शशी अंकल अहो काहीच नाही. तर शशी अंकल म्हणतो की काहीच नाही. तेव्हा मात्र आता माही म्हणते की आपल्याला 50-50 तू हे एक्सरसाइज करायचं. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की हो हो करतो ना. हे बघ ना अगं वर्कआउट चालू आहे माझं. आणि तो वर्कआउट करत असताना जोरात ओरडतो की अगं सवय नाही त्यामुळे कंबर जरा जास्त दुखते. त्यावर आता माही म्हणते की शशी अंकल अहो तुम्ही जरा खाली बसा आणि मग करा. तेव्हा आता शशी म्हणतो की म्हणजे काही हरकत नाही बसेल सुद्धा मी, पण अगं उठताना सुद्धा खूप असा प्रॉब्लेम होतो ग, म्हणजे मला उठता येत नाही. तर माही म्हणते की काय शशी अंकल अहो इतकं काही नाही. शशी म्हणतो की अगो मी करतो तुझा आतमध्ये. तर माही म्हणते की मी जर गेले ना आत तर तुम्ही वर्कआउट नाही करणार. त्यावर आता शशी अंकल म्हणतो की करणार माही मी वर्कआउट, तू जा बरं करणार आहे मी जातो. माही म्हणते की नो नो. आणि शशी अंकल यू हार खरंच चार्म, त्यामुळे आपण मात्र तुमचं आता नामकरण करूयात परत बेबी शॉवर. तेव्हा शशिकांत डोक्याला हात लावतो आणि अगं कशाला, जे काही आहे ना ते चांगलं नाव आहे. तेव्हा मात्र माही म्हणते की नाही शशी अंकल ते नाव तुम्हाला सूट नाही करत. मी कसं सीमा आंटीला क्यूट आंटी म्हणते तसं तुम्हाला सुद्धा काहीतरी असं नाव असायला हवं. म्हणजे हे बघा तुम्ही असे डॅशिंग आहात अगदी सुपर हिरो सारखे. म्हणजे हे बघा देविकाच्या घरी येऊन तुम्ही मला कसं तिकडून सोडून आणलं. म्हणजे हे बघा ना तुम्ही फाईट केली छान अशी एंट्री मारली आणि ते बंदूक वगैरे घेऊन कसं केलं तुम्ही, तसं काहीतरी. त्यामुळे छान असं काहीतरी मस्त नाव तुमचं असायला हवं. शशिकांत म्हणतो की कशाला उगाच कशाला आहे ते चांगलं नाव आहे. तेव्हा मात्र आता माही म्हणते की यस मला मेंबरलं म्हणजे मला सुचलं. तर शशिकांत म्हणतो की कोण मेंबरलं. तर माही म्हणते की तुमचं नाव आणि कूल डूल, आणि आजपासून मी तुम्हाला हेच नाव जे काही आहे ना कूल डूल तेच बोलणार. ओके ते जे काही नाव आहे ना ते तुम्हाला सूट नाही होत. आजपासून तुमचं नाव हेच असेल ओके. म्हणून शशिकांतच्या हातामध्ये हात देते आणि तेवढ्यात मात्र जे काही ते असं टच करत असतात आणि त्यांची शशिकांत म्हणतो की शिकलो आता. आणि तेवढ्यात अभि फोनवर बोलत असताना बाहेर येतो. शशिकांतचं अभिकडे लक्ष जातं तर लगेच तो माहीला आपल्या मागे लपवतो. अगं अभि आला अभि तू लप जा लवकर. तेव्हा मात्र आता माही विचारते की कोण अभि. तेव्हा मात्र शशी म्हणतो की भाऊ तुझा जा बरं तू. तर माही विचारते की कुठे जाऊ पण. तेव्हा मात्र आता अभिषेकला मात्र शशिकांत असे हात लांब करून उभा असतो जस काही वर्कआउट करतो असा. तेव्हा अभिचं काहीतरी असं माहीकडे लक्ष जाते की काय, म्हणून तो आता अगदी त्याला धक्का बसतो आणि तो लगेच पुढे येत असतो शशिकांतकडे. तेव्हा तो शशिकांत जवळ येतो परंतु माही तेथून लपलेली असते. अभि इकडे तिकडे पाहतो तर शशिकांत म्हणतो की काय रे काय शोधतोस काय. तेव्हा अभि विचारतो की काका तुम्ही आत्ता. तर शशिकांत म्हणतो की काय काय आत्ता, मी काही नाही नाचत वगैरे नाही. तर अभि पुन्हा म्हणतो की तुम्ही आत्ता 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 आणि ते आत्ता तुम्ही आत्ता ते वर्कआउट करतात. तर शशिकांत म्हणतो की हो अरे हो ना वर्कआउटच सुरू आहे माझं हे बघ, आणि वर्कआउट करून दाखवतो. तेव्हा अभि विचारतो की काय हो काका तुम्ही खरंच वर्कआउट करतात का. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो रोज सकाळी व्यायाम केल्याने शरीर आणि मन हे सुदृढ राहतं असं मी पुण्यात राहून शिकलो. तर अभि खुश होतो. अभि म्हणतो की खरंच क्या बात है. अगोदर मॉर्निंग वॉक आणि तर आता वर्कआउट. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की अरे मी आता कूल धूर बनवायचं शिकायचं ठरवलं. तर अभि म्हणतो की काय. तर शशिकांत म्हणतो की कूल डूड बनणार आहे मी. रोज मी एक्सरसाइज करणार, डाएट फॉलो करणार, बरेच काहीतरी करणार आणि कूल डूल बनायचं. तेव्हा अभि खुशून म्हणतो की हो ना काका खरंच हे चांगलंच आहे. मला फक्त राहून हे असं वाटतं की हे सर्व बघण्यासाठी रमा असायला हवी होती. तेव्हा शशी हा अभिकडे पाहत असतो. तर अभि म्हणतो की काका करा तुमचं जे काही आहे ते चालू ठेवा मी आलो. म्हणून अभि बाजूला निघून जातो. तेव्हा आता संध्याकाळ होते. तर आता अंधार पडलेला असतो आणि माहीला सिगरेट प्यायचं असतं. तर आता ते पिऊन झाल्यानंतर
नैना म्हणते की झालं ना तुझं फुकून वगैरे, चल मग आता. तेव्हा माही म्हणते की काय ग, निघा निघा काय करते, मला नाही ना जायचं तिकडे. तेव्हा नैना म्हणते की माही, तर माही म्हणते की मला नाही जायचं तिकडे. तिकडे त्या बंद बंद खोलीत, इथे बघ ना ग किती छान वाटतंय, किती झाडं सुद्धा आहेत, वारं सुद्धा आहे, लाईट्स पण आहे, किती छान असं ढगळं ढगळं, अगदी ढाकळ ढाकळ असं वाटतंय. तेव्हा नैना म्हणते की ढाकळ ढाकळ, तर माही म्हणते की यस. अगं ढाकळ ढाकळ नाही, मोकळ ढाकळ असं म्हणायचं असतं, असं नैना तिला सांगते. तेव्हा आता माही म्हणते की ठीक आहे, अगं त्या क्यूट आंटीकडून आम्ही ऐकलं म्हणून आता माहीने आपला हात असा झाडा जवळ उभा असताना असा नैनाच्या खांद्यावर ठेवलेला असतो. तेव्हा आता ह्या दोघी गप्पा करत असतात. तर आता अक्षय बाहेर येतो आणि गार्डन मध्ये इतक्या रात्री कोण बोलत असेल म्हणून त्याला आता संशय येतो, म्हणून तो बाहेर येतो. तेव्हा माही नैनाच्या गळ्यात तो घड्याळाचा हात टाकते आणि गप्पा करत असते. तेव्हा मात्र आता जे काही ते घड्याळ अक्षयने हातात बघितलेलं असतं तर तो लगेच म्हणतो की रमा. तेव्हा नैना आणि माहीचं लक्ष जातं की नक्की अक्षय आला म्हणून. अक्षय म्हणत असतो की रमाचं घड्याळ, जी रमा परत आली की काय. तेव्हा मात्र आता नैना आणि माही हे ऐकतात. तर माही लगेच हातातून घड्याळ काढते. तोपर्यंत अक्षय पुढे झाडाजवळ येत असतो आणि नैना ते घड्याळ आपल्या हातात घालते आणि माहीला तिथून जायला सांगते. तेव्हा मात्र आता जेव्हा माही तेथून गुपचूप निघून जाते तर अक्षय मागून येतो आणि नैनाचा हात धरतो आणि नैनाला पुढे घेऊन खेचतो. नैनाला म्हणतो की नैना तू आणि इथे काय करतेस. तेवढ्या सीमा सुद्धा धावतच येते आणि नैना असे नैनाला म्हणते. तेव्हा मात्र आता नैना म्हणते की सीमा काकू. तेव्हा नैना आता असं म्हटल्यानंतर खूप अशी घाबरते आणि सीमा म्हणते की हो हो अक्षय, मीच नैनाला इथे बोलावून घेतलं होतं. अक्षय म्हणतो की कशासाठी. तर लगेच हे बघ ना आई, अगं हिच्या हातामध्ये रमाचं घड्याळ सुद्धा आहे बघ ना. आणि तो लगेच नैनाला विचारतो की नैना अगं रमाचं घड्याळ तुझ्याकडे कसं आलं. तेव्हा आता लगेच सीमा म्हणत असते की अरे तेच ते, म्हणजे रमाईच्या घरी गेली होती आणि तेथे ती घड्याळ विसरून आली, तेच ते सांगण्यासाठी इथे आली होती आणि ते घड्याळ परत करण्यासाठी. तेव्हा मात्र नैना म्हणते की हो हो रमा विसरली होती आणि ते परत करायला मी इथे आले. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की रमा घड्याळ विसरली शक्यच नाही, ते तिच्या बाबांची आठवण आहे, रमा कधी हातातील घड्याळ काढत नव्हती, रमा घड्याळ विसरू शकत नाही, सांग ना नैना अगं तुझ्याकडे हे घड्याळ कसं आलं. तेव्हा नैना आणि सीमा या दोघींनाही खूप टेन्शन येतं. तर नैना म्हणते की अक्षय अरे मी तेच तर सांगते, ती विसरली होती, मी परत देऊ केलं. तेव्हा अक्षय म्हणतो की हिच्याकडे रमा केव्हा गेली. तर सीमा म्हणते की अक्षय हे बघ ना, अरे ती सांगते मग ठेव ना तू विश्वास. अरे ठेवूया विश्वास की रमा तिच्याकडे गेली होती आणि तेव्हा ते घड्याळ तिकडे राहिलं म्हणून. कशाला तू इकबुगाच इतक्या गोष्टीचा असं बाऊ करतोस. तेव्हा मात्र नैना म्हणते की हो ना अक्षय खरंच. तर आता अक्षयला राग येतो. अक्षय नैनाच्या हातातील घड्याळ हिसकावून काढत असतो की काढ ते घड्याळ अगोदर, रमाचं घड्याळ आहे ते. सीमा म्हणते की हो हो दे दे ते घड्याळ दे. अक्षयला खूप आनंद होतो, ती रमाची आठवण आहे आणि आई हे बघ ना रमाचं घड्याळ. तेव्हा सीमा म्हणते की अरे बघ ना तेच तर द्यायला ती इथे आली. सीमा म्हणते की बरं आता तू शांत हो, मिळालं ना तुला आता रमाचं घड्याळ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, जा बरं आतमध्ये. तर अक्षय लगेच ते घड्याळ घेऊन आत निघून जातो. अक्षय आतमध्ये गेल्यानंतर सीमा ही डोक्याला हात लावते. बापरे, आणि आता नशीब वाचलो, या माहीला आता तिच्यामुळे नक्की काहीतरी होणार आहे अशी मला भीती वाटते. तेव्हा नैना म्हणते की हो हो माका सुद्धा तिला तिची भीती वाटते. तर सीमा म्हणते की बरं मी आता ही सांभाळून घेते, आपलं नशीब अगं अक्षयने माहीला पाहिलं नाही, तू एक काम कर मागच्या दाराने तिला गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा. तेव्हा नैना म्हणते की काकू अहो अक्षयने जर परत विषय काढला तर. तेव्हा सीमा म्हणते की देव करो आणि सगळं काही व्यवस्थित पार पडो, जोपर्यंत अक्षयच्या समोर माही ही रमा बनून येत नाही तोपर्यंत आपल्याला सांभाळायचं. तेव्हा नैना म्हणते की सीमा काकू. तर सीमा म्हणते की नाही तू माहीला घेऊन जा बरं आतमध्ये. तेव्हा मात्र आता माही आणि नैना ही आतमध्ये येतात. तर माही तिथे येऊन बसलेलीच असते. नैना ही आवरून तयार होऊन तिच्याकडे येते आणि काय ग माही आज काय. परंतु माहीचं नैनाकडे लक्ष नसतं. नैना पुन्हा म्हणते की माही ए माही अगं कसला विचार करते. तरी सुद्धा माहीचं लक्ष नसतं. नैना खाली बसते, चुटकी वाजवते आणि टाळी सुद्धा वाजवते, तरी सुद्धा माही काही लक्ष देत नाही. ती अशी कोणत्या विचारात डुबलेली असते माहिती नाही. तेव्हा नैना तिच्या हाताला धरते आणि तिला खुणावते. तेव्हा मात्र आता माही जोरात ओरडते की नैना अगं काय करतेस, सारखं सारखं काय ग तुझं हे. तेव्हा मात्र नैना म्हणते की अगं माही माझ्या आई शांत हो. आणि काय ग माझे बाय काय झालं, कसला आवाज नाही, काही गोंगाट नाही, तू आणि इतकी शांत काय गो
काय झालं? तेव्हा माही म्हणते की नथिंग. तेव्हा नैना म्हणते की अगं सोन्या, हे बघ ना, ऐक ना, तू इतकी शांत बसू नकोस, कारण तू जर शांत बसली तर माका भीती वाटते. तेव्हा माही म्हणते की का भीती वाटते यार? तेव्हा आता माही सांगायला सुरुवात करते की मी जे काही कॅरेक्टर करते म्हणजे मी जर रमा झाले म्हणजे आता मी रमा होण्याची प्रॅक्टिस तर करते. सो मी जर रमा झाले आणि त्या घरात गेले तर त्या घरातील कोणी मला काहीतरी सांगितलं, इकडून हे कर इकडून ते कर, तेव्हा मला कळणार कसं की कुठे काय आहे ते. आणि जर मला रमा व्हायचं असेल तर मला ते घर माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा नैना म्हणते की हो ग टवळे, तू तर गेली होतीस ना. तेव्हा आता माही म्हणते की नैना हे बघ, तू इथे मला टवळे म्हणू नकोस. मी तुला काय शिकवलं कॉल मी. तर नैना म्हणते की बे. तेव्हा आता माही म्हणते की एक्झॅक्ट, तू फक्त तेवढंच म्हण आणि तुम्ही मला जे सांगताल ते मी करते की नाही. त्यावर आता नैना म्हणते की अगं बाई, तू तर त्या दिवशी गेली होतीस ना. माही म्हणते की हो गेले होते. तेव्हा माही म्हणते की हो ना नैना, मी गेले होते, बट सिंगल मॉड त्या समोर मी मेल्स झाले आणि त्यामुळे मला पळत पळत यावं लागलं. तेव्हा नैना म्हणते की हो सिंगल मॉडने घोटाळा केला आणि तसंही तू बोलते ते काही चुकीचं नाहीच ग. बरं ठीक आहे, बोलते मी सीमा काकूंशी तुला त्या घरात कसं पाठवायचं म्हणून. त्यासाठी काहीतरी प्लॅन आपल्याला करावा तर लागेलच. तेव्हा तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षय आणि पार्वती आजी घरी येतात. तेव्हा मात्र आता अक्षय हा म्हणत असतो की माझ्याकडे तर किल्ली नाही, कारण आईने मला फोन केला होता की त्या सर्वजण आता फिल्म बघण्यासाठी जाणार आहेत म्हणून. आणि माहीला आता घरात जायचं असतं म्हणून दरवाजा आता उघडा असतो, माही घरात गेलेली असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आईन ते सर्वजण आता फिल्म पाहण्यासाठी तर गेलेत, परंतु दार कसं उघडं आहे. तेव्हा मात्र आता नैना आणि माही ह्या आतमध्ये असतात. नेमकं आता त्या घरामध्ये काय काय आहे काय काय नाही, कुठे काय कसं हे माहीला अगदी माहिती करून देण्यासाठी नैना आणि त्या दोघी आलेल्या असतात. तर नैना म्हणते की नक्की कोणीतरी आले म्हणून. तेव्हा माही आणि नैना ह्या वर जात असतात, तर पार्वती आजी आता वर जात असते. तर शशिकांत म्हणतो की अरे तो डबा कसा सांडला की मांजर होती, मांजरीचा धक्का लागला आणि तो डबा पडला असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की शशिकांत, तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवतात का? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की काय लपवतोस? तर अक्षय म्हणतो की त्या दिवशी आई सुद्धा मांजर मांजर करत होती आणि हे सुद्धा मांजर मांजर म्हणतात. तेव्हा मात्र आता जान्हवीच्या रूम मध्ये आता ह्या दोघी आलेल्या असतात, नैना आणि माही. तर नैना लपलेली असते परंतु माही तेथेच असते. तेव्हा आता लगेच माही तिकडे तोंड वळवते आणि पार्वती आजी दरवाजा उघडते आणि कोण आहे असे विचारते. तेव्हा आता माही तर खूप घाबरते. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.